झी 24 तास एक पाऊल पुढे। संजय दत्तला आता तुरुंगात जावं लागणार आहे, पण ज्या प्रकरणासाठी त्याला शिक्षा झाली आहे त्यामध्ये संजय दत्तची नेमकी भूमिका काय होती, पोलिसांनी त्याच्यावर कोणते आरोप ठेवले आणि कोर्टानं त्याला कोणत्या गुन्ह्यासाठी दोषी धरलं, याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। 12 मार्च 1993 ला साखळी बॉम्बस्फोट मालिकेनं मुंबई शहर अक्षरशः हादरून गेलं होतं। देशानं पहिल्यांदाच भीषण बॉम्बस्फोटांचा अनुभव घेतला होता। या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला आणि तपासादरम्यान बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचं नाव पुढे आलं। मॅग्नम व्हिडिओ कंपनीचा मालक समीर हिंगोरा आणि हनीफ कडावाला यांच्या चौकशीत संजय दत्तच्या नावाचा खुलासा झाला होता। बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तवर आरोप झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये भूकंप आला। त्यावेळी संजय दत्त मॉरिशसमध्ये आतिश नावाच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी गेला होता। चल, ले चल मुझे। नहीं, जिस भाई ने मुझे जिंदगी दी उस भाई को मैं जेल नहीं दे सकता। तुझे चलना पड़ेगा अभी। तू एक पुलिस अफसर है और मैं एक गुनेगार हूं। ते शूटिंग मध्येच थांबून संजय दत्तला चौकशीसाठी मुंबईत पाचारण करण्यात आलं। संजय दत्त मुंबई विमानतळावर उतरताच त्याला अटक झाली। पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यानं गँगस्टर अबू सालेम, समीर हिंगोरा आणि हनीफ कडावाला हे तिघेजण आपल्या घरी आल्याची कबुली संजय दत्तनं दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमनं मुंबई बॉम्बस्फोटाचा कट आखल्याचं तोपर्यंत उघड झालं होतं आणि संजय दत्तच्या घरी आलेले समीर हिंगोरा आणि हनीफ कडावाला हे तिघेजण दाऊदचे विश्वासू साथीदार होते। त्यामुळे संजय दत्तवर संशय वाढला। 16 जानेवारी 1993 ला समीर हिंगोरा, हनीफ कडावाला आणि बाबा चौहान या तिघांनी 3 AK-56 रायफल्स, 9mm पिस्तूल, कारतुसं तसंच काही हँड ग्रेनेड संजयकडे दिली होती। मात्र पुढे पोलीस संजय दत्तनं दिल्याचा दावा सीबीआयने केला होता। ही शस्त्र 1993च्या बॉम्बस्फोटांसाठी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमनं मुंबईत पाठवली होती। त्यामुळे मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात संजय दत्त सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता। मुंबई दंगलीनंतर स्वसंरक्षणासाठी आपण ती रायफल घेतल्याचा दावा संजय दत्तनी केला होता। मुंबईत बॉम्बस्फोट झाले त्यावेळी आपण परदेशात होतो आणि त्याच वेळी त्यानं आपला मित्र युसुफ नळवाला याला घरातील रायफल नष्ट करायला सांगितलं होतं। पण पुढे खटल्यादरम्यान संजय दत्तनं कबुली जबाब फिरवला। 19 एप्रिल 1993 ला संजय दत्तला अटक झाल्यानंतर 5 मे 1993 ला त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला। पण त्यानंतर जुलै 1994 ला त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि पुढे ऑक्टोबर 1995 पर्यंत तो तुरुंगातच होता। पण तोपर्यंत बॉलिवूडचा संजू बाबा जनतेच्या दृष्टीनं खलनायक बनला होता। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।